अर्धवट व्हिडिओ व्हायरल करून मतदारांना भ्रमित करण्याचं काम. सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा. नरेंद्र मोदी यांची 8 एप्रिल रोजी चंद्रपूर येथे सभा झाली आणि सभेमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना एक वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर एक मोठा वाद झालेला होता. सुधीर मुनगंटीवार यांनी त्या वक्तव्याचा संदर्भ स्पष्ट केला. हुकुमशाहीचा विषय आला तेव्हा आणीबाणी किंवा 1984च्या दंगेची ते माहिती देत होते. त्या काळी कशा पद्धतीने अत्याचार झाला, निरपराधांना जेलमध्ये टाकलं, पत्नीच्या समोर जळत्या ट्रकमध्ये पतीला टाकलं, लहान मुलांसमोर त्यांच्या वडिलाला टाकलं. जे अत्याचार होते त्यापैकी हा एक तो प्रसंग होता असे मुनगंटीवार बोलले. प्रतिस्पर्ध्यांजवळ विकासाचे मुद्दे राहिले नाही. 8 तारखेची सभा खूप जंगी झाली, यामुळे त्यांना खूप त्रास व्हायला लागला. त्यांना असं वाटलं की या जंगी सभेमध्ये आपण जे विषय मांडतो आहे ते वाहून जातील. स्वतः हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असा शब्द वापरण्याचा अधिकार काँग्रेसला नाही. हुकुमशाही विरुद्ध लोकशाही हा जो आरोप होता काँग्रेसचा हा खोटा असून 1984 शीख दंगल आणि आणीबाणी यांच्यामधला काही घटनांचा रेफरन्स मी दिलाय. मात्र काँग्रेसची सोशल मीडिया टीम जी आहे ती याचा दुष्प्रचार करीत आहे आणि म्हणूनच हा सगळा विषय जो आहे तो वाढत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. वनी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट. जेव्हा हुकुमशाहीचा विषय आला तेव्हा आणीबाणी किंवा 1984च्या दंगेची मी माहिती देत होतो की त्या काळी कशा पद्धतीने अत्याचार झाला, निरपराधांना जेलमध्ये टाकलं, पत्नीच्या समोर चलत्या ट्रकमध्ये पतीला टाकलं, लहान मुलांच्या समोर त्यांच्या वडिलांना टाकलं. जे अत्याचार होते त्यापैकी हा एक प्रसंग होता. आता आमच्या प्रतिस्पर्ध्याला विकासाचे मुद्दे राहिले नाही. कालची सभा एवढी जंगी झाली की त्यांना खूप त्रास व्हायला लागला. त्यांना असं वाटलं की या जंगी सभेमध्ये आपण जे विषय मांडतोय ते वाहून जातील. त्यांनी एक मोठी सोशल मीडियाची टीम मोठा खर्च करून त्यांनी हायर केली आहे आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. या अगोदर मग एकदा ताप आला तर त्या तापाचं राजकारण त्यांनी केलं. कधी म्हणाले की यांचं डिपॉझिट आम्ही जप्त करणार. मी त्याला उत्तर दिलं की माझं डिपॉझिटच नाही आहे. मी जनतेकडून 1-1 रुपया आशीर्वादाचा घेऊन डिपॉझिट भरलाय. तुम्ही जनतेला धमकी देता त्यांचं डिपॉझिट जप्त करायचं. जी जनता ईश्वराचा अंश आहे. तर त्यांना आता सुचत नाही आहे आणि त्यांना वाटतं की रेवंत रेड्डी हे जे तेलंगणामध्ये निवडून आले त्यांची सोशल मीडिया आणून आम्ही काय अँटी सोशल विषय मांडू शकू असं त्यांना मांडता येणार नाही. ज्या घटना आहे त्या घटनांच्या संदर्भामध्ये खरं तर त्यांनी माफी मागितली पाहिजे. का निरपराध लोकांना टाकलं आणि ते आता हुकुमशाहीबद्दल बोलत आहे. किती अत्याचार केले त्याच्या घटना अजूनही आणीबाणीच्या पुस्तकात आहे. किती अत्याचार केले, कशा पद्धतीने काय काय केलं, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जीला स्लो पॉयझन कसं केलं हे सर्व आहे ना. पंडित दीनदयाळ उपाध्यायांना मुघल सराईमध्ये अजूनही तेव्हा काँग्रेसच्या राज्यात तो कुणी सापडला नव्हता. हे सर्व अजूनही इतिहासामध्ये दर्ज आहे. मग अशा प्रसंगात जर तुम्ही म्हणत असाल की तुमच्या कार्यकाळातले जे काही दृष्ट कृत्य आहे ते सांगितलं नाही, तुमचं काय पोट दुखतं? तुम्ही माफी मागा जनतेची की आम्ही असं केलं होतं आता करणार नाही. हे सांगण्याच्या ऐवजी त्या रेवंत रेड्डीचा सोशल मीडिया घेऊन खोटं नाटक बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर जनता निश्चित देईल. असं खोटं नाटक. लाखो लोक तिथं होते, लाखो लोक होते, तुम्हीही होता. मग तुम्ही का नाही सांगितलं? मग हे सोशल मीडियातच काय येतं फक्त आणि तेही काँग्रेसच्या? हा विचारपूर्वक आहे. अन्यथा पत्रकार हे इतके संवेदनशील आहे की असं एखादं वाक्य राहिलं तर ते सुरू करतात. तुमच्यापैकी नॅशनल लेवलचे टीव्ही चॅनल्स होते त्यांनी सुरू केलं नाही, पण रेवंत रेड्डीची जी सोशल मीडियाची टीम मोठा खर्च करून आणली आहे, एकदा या खर्चाला जर जनता भोगली तर मग 5 वर्ष त्यांना त्रास सहन करावा लागेल. कारण हा खोटा प्रचार आहे, हा दुष्ट प्रचार आहे. स्वतः हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असा शब्द वापरण्याचा अधिकारच काँग्रेसला नाही. बंधू भगिनींनो, मला कधी कधी आश्चर्य वाटतं. खोटं किती बोलावं? त्या बोर्डावर लिहिलंय म्हणजे हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीचा हा लढा आहे. खरंच यांना पाहावं पूर्ण झाडाची फुलं तोडून यांच्या अंगावर व्हावी. आणीबाणी मोदींनी लावली. अरे 19 महिने देवेंद्रजीचे पिताश्री माझे वडील निरपराध शोभाताई फडणवीस 19 महिने जेलमध्ये गेल्या.
दोष काय होता तर तेरा वैभव अमर रहे मा हम दिन चार रहे ना रहे, भारत माता की जय, वंदे मातरम यासाठी जेलमध्ये टाकणारे आता लोकशाही सांगताय. अरे ज्यांनी 1984च्या दंग्यात पत्नीच्या नजरेसमोर पतीला जळत्या ट्रक मध्ये टाकलं, 4 वर्षाच्या माझ्या शीख मुलाच्या समोर त्याच्या वडिलांना ट्रक मध्ये टाकलं, ते आता हुकुमशाही लोकशाहीचं युद्ध लढताय. अरे एका सख्या भावाला सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेसवाले देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याची काँग्रेसवाले, अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणणारे काँग्रेसवाले, तुष्टीकरणाचं राजकारण करणारे काँग्रेसवाले बोर्डावर लिहितात हुकुमशाही विरुद्ध लोकशाही. अरे हुकुमशाही तुमची आहे, लोकशाही बघायची असेल तर या जनसागराकडे बघा. हा जनसागर साक्षीगा आहे की लोकशाही म्हणजे काय असते.